आता बघूयात इतर जिल्ह्यांमधल्या पाऊस पाण्याविषयीच्या महत्त्वाच्या 9 बातम्या। पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली। नदीची पाणी पातळी 43 फुटांवर। राधानगरी धरण 98% जास्त भरलं। राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज दुपारपर्यंत उघडले जाण्याची शक्यता। कोल्हापुरातील राधानगरी धरण 100% भरलं। धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले जाणार। धरणातील पाणी भोगावती नदीमध्ये विसर्जित होणार। अहमदनगरच्या भंडारदरा धरण परिसरात तुफान पाऊस। भंडारदऱ्यातील रंधा धबधब्यानं धारण केलं रौद्ररूप। भंडारदरा धरण हे 75% भरलं तर निळवंडे धरण सुद्धा 30% भरलं। नांदेडचा विष्णुपुरी प्रकल्प 80% भरलाय। नांदेडकरांची पाण्याची चिंता त्यामुळे मिटली आहे। नांदेड शहरासह 30 गावांना विष्णुपुरीतून पाणी पुरवठा होतोय। गोंदिया जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे इटियाडोह प्रकल्प ओव्हरफ्लो। प्रकल्प 100% भरल्यानं शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली। सलग तिसऱ्या वर्षी हा प्रकल्प भरलाय। अमरावतीमधील वर्धा नदीवरील झुंज धबधबा प्रवाहित। धबधब्यावर पर्यटकांना जाण्यास मज्जाव। मागील 2 दिवसांपासून बीडच्या परळीत पावसाची दमदार हजेरी। परळीच्या मुख्य रस्त्यांवर पाणी भरलं, पण अजूनही बीडकरांना आणखी जास्त मुसळधार पावसाची अपेक्षा। धुळ्याच्या साक्री तालुक्यातील पावसामुळे अलालदरीतील धबधबे प्रवाहित। धबधबा पाहण्यासाठी परिसरातल्या नागरिकांची गर्दी। राज्यात जुलै महिन्यात सर्वदूर दमदार पाऊस। आतापर्यंत सरासरीपेक्षा 32% जास्त पावसाची नोंद। मात्र हिंगोली, नंदुरबार आणि अमरावतीत सरासरीपेक्षा कमी पाऊस।